नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी बाबासाहेब मुजमुले. भारत हा विविध कलागुणांनी नटलेला देश आहे. या देशामध्ये विविध राज्यांमध्ये विविध कला परंपरा जोपासल्या जातात. अशीच भारतातील वेगवेगळ्या कलांची जोपासना, त्यांचा विकास, त्यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. आपण आज कविता सप्रे यांच्याशी चर्चा करणार आहोत. भारतातील विविध कला आणि संस्कृती त्या अगदी 65 वय असताना सुद्धा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आणि ही कला आपण स्वतः जपत इतरांना सुद्धा कशी ती देता येईल, त्यांच्यापर्यंत कशी पोहोचता येईल, त्यांचा प्रचार प्रसार कसा केला जाईल, या दृष्टीनं सप्रे मॅडम प्रयत्न करत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. ही जी भारतातल्या ह्या वेगवेगळ्या कला प्रकार आहेत, तर हे जपण्याचं आपल्याला एक कशी हे सुचलं की ही कला आपण जोपासली पाहिजे, ही वाढवली पाहिजे, इतरांपर्यंत पोहोचवली पाहिजे? प्रत्येकाला कलेची ही आवड असतेच, पण कुठं ना कुठेतरी ते आपण त्यांच्या दृष्टीने पुढे नेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे शाळातनं वगैरे. कारण शिकायला हे सगळंच महाग आहे. मग मी पीडीलाईटचा कोर्स केला, पीडीलाईटची परीक्षा दिली आणि त्या माध्यमातून मी हे शिकवायला लागले. आणि मग त्या माध्यमातून शिकवायला लागले तर ते फ्री ऑफ कॉस्ट झाले. मग बऱ्याच जणांना आवडायला लागलं ते. आणि त्यामुळे मग मी ही कला जरी पूर्वीपासून करत असले तरी मी जेव्हा संभाजीनगरमध्ये आले तर म्हणलं आपण हे परीक्षा देऊन लोकांना शिकवायला लागूया. आणि म्हणून मग मी हे शिकवायला लागले. आता ह्या विविध कला दिसत आहेत. आता मला काही कलांचे आमच्या व्ह्युअर्सना प्रकार आणि त्या संदर्भात थोडीशी माहिती दिली तर अधिक चांगलं. आता बघा नेमकं काय आहे. आता सगळ्यांनाच माहितीये की प्लॅस्टिकचा वापर नाही करायचा. त्यामुळे आता बरेच जण कॉटन पिशव्या वापरतात. मग आता फॅशनला वगैरे किंवा आपल्याला सुद्धा काही छान नटल्यावर साधीच बॅग नेण्यापेक्षा जर हँड पेंटेड बॅग ही केली तर ती मला वाटतं नक्कीच सगळ्यांना आवडते. म्हणजे ही आर्ट शिकली पण जाते आणि तुम्हाला ते छान पार्टीवेअरच्या रिलेटेड जी आपण आर्ट करू ती तुम्हाला तिथे नेली पण जाते. आणि ह्याच्या ऑर्डर्स पण मिळतात. म्हणजे मी स्वतः ह्याच्या ऑर्डर्स घेते. आता ही एक आर्ट केली आहे मी, गौरी म्हणून थीम घेतली होती. ते गौरी आपल्याकडे ज्या बसतात दोन्ही, तर ती मी थीम घेतली होती. कारण फॅशनला नेहमीच वेगवेगळं द्यायला लागतं. मग गेल्या वर्षीची आर्ट आपल्याला ह्या वर्षी चालेलच असं नाही. मग आपण काहीतरी वेगळं द्यावं. तुम्ही त्या आर्ट मध्ये बदल करता? दरवर्षी म्हणण्यापेक्षा दरवेळेला मी ही आर्ट वेगवेगळ्या स्वरूपात देते. म्हणजे आज जर मी ही गौरी म्हणून केली तर दुसरी जी बॅग आहे ती मी दुसऱ्या आर्टवर केलेली आहे. आता ही बॅग आहे मी ही पिछवाई आर्ट मध्ये केलेली आहे. म्हणजे मग तुम्हाला त्या आर्टची, आता ही पण राजस्थानची आर्ट आहे आणि पिछवाई आर्टचा सुद्धा आम्ही त्याची म्हणजे त्या आर्ट बद्दलची थोडीशी माहिती देतो. त्या शब्दाचा अर्थ काय हे सांगतो. आणि ह्याच्यात मी गाय आणि त्याचं पिल्लू वासरू अशी थीम घेतली म्हणून मी ही आर्ट केलेली आहे. आणि आता दुसरी बॅग जी आहे त्याच्यावरती मी बेंगॉली आर्ट केली आहे, फिश. मग बेंगॉलच्या ह्याच्यात फिशला खूप महत्व आहे. मग मला असं वाटलं की आपण बेंगॉली आर्ट शिकवताना हे असं करावं. म्हणजे बॅग्स मध्ये तुम्ही कितीतरी वेगवेगळे प्रकार करू शकता. आता पूर्वीच्या काळी बघा चंची यायची, बायका चंची वापरायची. हा, तर ही चंची हा प्रकार आहे बघा. म्हणजे फॅशन म्हणायला फॅशन आहे, पेंटिंग म्हणायला पेंटिंग आहे. जुनी पद्धत म्हणतो आपण, ती जुनीच पद्धत नव्यातनं आलेली आहे. मग त्याच्यावरती पण मी एक फेस काढलेला आहे की पूर्वीच्या काळी बायका डोक्याला असं काय म्हणतो आपण वेणी घालायच्या किंवा आकडा खोचायचा, तो डेकोरेटिव्ह असायचा. मग ते तसं मी केलंय. मग दुसरी एक चंची आहे असं म्हणते मी, त्याच्यावर पण आपण सगळं खणानी केलेलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक आर्ट काढलेली आहे, ती पण पिछवाई टाईपच आर्ट काढलेली आहे. म्हणजे खण हे ट्रेडिशनल आपलं पूर्वीचं आहे, पेंटिंग हे नव्याने केलेलं आहे
आणि ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं. याला मागणी भरपूर आहे, म्हणजे विदेशात सुद्धा ह्याला मागणी भरपूर आहे. बरं. म्हणजे तुम्ही ह्याचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने पण जर बघितलं कला शिकू शकता. कला शिकू शकतो. आणि पूर्वी आपली गोधडी मेकिंग ही कला आहेच आहे म्हणू आपण. मग त्याच खणांचा तुकड्यांचा वापर करून हे केलेलं आहे. लोकांचा आवडतीचा विषय ज्वेलरी. आता बघा, ही एक सिंपल ज्वेलरी फुलाची, मधुमालतीची जी फुलं आणि कळी असते त्याची ज्वेलरी केली. आणि प्रत्येक ह्याला म्हणजे आता चाफ्याची फुलं केली जातात, आपली पांढरी चाफ्याची फुलं केली जातात. तसं आता हे कृष्ण केलेला आहे, परत जगन्नाथपुरीचा खाली कमळातला. म्हणजे तुम्हाला जे आवडेल. ते तुम्ही नवरात्रामध्ये नवरात्रात 9 दिवसाच्या देव्या बनवते मी, त्या करते. म्हणजे जे असेल ते, असं नाही की तुम्हाला ज्वेलरी कुठल्या प्रकारची आवडते. बेंगॉली ज्वेलरी खूप छान आहे, म्हणजे बरेच टाईप आहेत त्याच्यात. मी बरेच वर्ष ज्वेलरी तशी वापरते आणि आवडते लोकांना, म्हणजे ती ज्वेलरी पण. म्हणजे इथं तुमच्याकडे सर्व देश पाहायला, देशातली संस्कृती पाहायला मिळते असं म्हणायला हरकत नाही. हा, कलेच्या रूपाने मिळते. आपलं पिढी लाईटचं सुरू आहे माझं हे, त्याच्या हिशोबाने मला हे बऱ्याच ठिकाणी शिकवता येतं. आणि आता हे जे पेंटिंग आहे, तर हे याच्या संदर्भात काय सांगाल? आता बघा, बऱ्याच जणांचे असं असतं की पेंटिंग आम्हाला जमत नाही, पेन धरायला जमतं. मग कंपनीने नवीन पेन छान काढली, मग ते हे फ्युजन मध्ये कृष्ण केलाय आणि हाही कॅनव्हास वरतीच केलेला आहे. मग काही जण असे असतात की आपण ज्या संस्थांना भेट देतो ते वयस्कर लोक आणखीन असतात, म्हणजे माझ्यापेक्षाही वयस्कर असतात. मग त्यांना पेन पकडता येतं, ब्रश पकडायला लागले की हात थरथरतात. मग त्यांना पण हे शिकवू शकतो, म्हणजे त्यांना त्यांच्या ह्याच्यात काहीतरी करता यावं त्यांना, म्हणून हे आहे. मला सांगा की हे जे आपण चंची बनवलेली आहे, तर हिला मार्केटमध्ये कशा पद्धतीनं रेट मिळतो? आता बघा, तुम्ही काम किती करणार आहे. आता जनरली ह्या 300, 350, 500, 550 पेंटिंग केलं तर, आणि तुम्ही कुठलं पेंटिंग करताय की जे प्रचलित आहे सध्या, जुनं पण नव्यानी स्वरूपात. आता हे आपण सगळं जुन्या स्वरूपातच जोडकाम केलेलं आहे किंवा पॅचवर्क म्हणू, म्हणजे खणाचं केले. मग त्याला जर रिलेटेड मी ही आर्ट केलेली आहे अशी. आणि मग तुम्ही करण्यावर आहे ना काम, की तुम्हाला कितीपर्यंत. मग ह्याला गोंडे बिंडे लावले, आता बघा ह्याला मी खालती असे गोंडे बिंडे लावले की तुम्ही त्याची व्हॅल्यू लगेच वाढवता ना, की दिसायला मिरर लावलेत, छान दिसतं. म्हणजे लोकांना पसंत पण आलं पाहिजे आणि त्याचेच मॅचिंग मी गोंडे केलेत असे, त्यामुळे ते दिसतं पण खूप छान. आता मला ही कशावर बनवली आणि ही जी पेंटिंग आहे, आता ही कशावर बनवलेली आहे? आता ही आपण कॅनव्हासवरच बनवलेली आहे आणि ही साऊथ इंडियन देवी आहे आणि तंजावर आर्ट म्हणतात. पण तंजावर आर्ट म्हटलं की पूर्ण सोन्याचं काम असतं, मग ते प्रत्येकालाच परवडतं असं नाही, कारण त्याची कॉस्ट खूप जाते. तर हे गोल्ड कलरनी काम केलेलं आहे, क्ले वर्कचं काम आहे, स्टोन वर्कचं काम आहे आणि ते स्वस्त आणि मस्त असं झालेलं आहे. म्हणजे तरी पण कॅनव्हास मोठा घेतला आपण तर त्या हिशोबाने त्याची किंमत लागते. आणि हे साधारणतः किती रुपयापर्यंत विक्री होईल? आता ह्याची 8,000 रुपयापर्यंत विक्री होते. म्हणजे खर्च आपला तेवढा येत नाही, पण मेहनत खूप आहे त्याला, बारीक काम, कारण हे सगळं हँडवर्कच आहे आणि स्टोनही ह्याचे तंजावरचे वेगळे असतात आणि मग ते करायलाही वेळ लागतो. मग त्याच्यावरती ग्लॉस लावायला लागतं. असं करत आपल्याला मग ते पैसे, तुम्ही किती काम केलंय याप्रमाणे आपल्याला मग ते पैसे मिळू शकतात. ठीक आहे. कलेविषयी सांगा थोडक्यात की हे काय नेमकं आणि कशापासून बनवलेलं आहे? आता हे वेस्ट पासून बनवलंय. हे श्रीलंकन मास्क आहे. आपण जनरली बघा घरात शिरताना देवाचे फोटो लावतो दरवाजावर, तसंच श्रीलंकन मास्क मध्ये 5-6 प्रकार आहेत. कुठलं एनर्जीचं प्रतीक आहे जसं आपण म्हणतो, किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे यावी, तर त्याच्यातला हा एक मास्क आहे. कशापासून बनवलंय? आता हा मी बघा पुठ्ठ्यापासून बनवलेला आहे आणि हा जो रोल असतो आपला, बांगडीचा रोल म्हणा किंवा कशाचाही रोल, अगदीच काही नाही तरी पुठ्ठा पण वळवून आपण करून तो करू शकतो. मग त्याच्यावर क्लेचा वापर करून मी हा मास्क केलाय. म्हणजे कलर त्याला दिलेला, कलर नंतर क्ले वाळल्यावरती आम्ही कलर लावलेला आहे त्याच्यावरती. मग त्याच्यात तुम्ही बघाल तर ते असे अट्रॅक्टिव्ह मास्क आहेत, म्हणजे घराला आपल्या नजर लागू नये जसं म्हणून आपण लावतो तसं हे तिथे लावले जातात. ह्याच्यात 2-3 म्हणजे 6 प्रकार आहेत. मी 2 प्रकार
आता हा पण आहे तर आता हा आहे पोहेला बैशाख, म्हणजे बंगाली नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा त्यांच्याकडे कागदी मास्क बनवतात. पण काही वेळेला कंपनी आम्हाला सांगते की वेगळ्या पद्धतीने तुम्ही ते करून दाखवा. मग मी तसं हेही वेस्ट पासूनच बनवलंय आणि त्याच्यावरती क्लेवरचं 3Dचं काम केलंय. मग रंगवलंय त्याला आणि त्याला वरनं शाईन यायला मी रेझिन टाकले, म्हणून मग ते असं छान चमकतंय बघा. म्हणजे नवीन वर्षाला तुम्ही काय करता वेगळं, तर आपल्याकडे कसं असतं, आपण गुढी उभारतो, गोड बनवतो. मग मी हे रसगुल्ले केलेत असे त्याच्या जोडीला, की तुम्ही तेच त्यांचं नवीन वर्ष ह्या प्रकाराने दाखवतात. ते तसं मी माझ्या कलेच्या मार्फत मी दाखवलंय असं. आता हे जे आपण पेन ठेवण्यासाठी केलेलं आहे तर ते कशापासून बनवतात? आता बघा, आपल्याकडे बऱ्याच अशा वस्तू असतात की ते वेस्ट होतात. कोकोनट ऑइलची बॉटल आहे तेलाची, मग त्याच्यावरही मी क्लेचा वापर केलाय. मग ते तुम्ही टेबलवर ठेवलं तर स्पून होल्डर म्हणून होतं आणि मुलांच्या टेबलवर ठेवलं तर ते पेन होल्डर म्हणून. मग आता मी मुलांच्यासाठी म्हणून केलं होतं. मग त्यांना मशरूम आवडतात, इथे बटरफ्लाय येते, इथे लेडी बग आहे, इथे हनी बी बसलेली आहे, छोटी छोटी गोष्टी टाकल्यात. आणि असं तुम्ही ह्याच्यात पेनं ठेवू शकता मुलांची, की मुलांनाही अभ्यास करताना ते छान दिसावं. आणि ह्याला बेस मी वुडन बेस लावलाय, पण तुम्ही पुठ्ठा बिठ्ठा किंवा झाकणांवर पण हे करू शकता. फक्त वरचं डेकोरेशन आहे ते मी हे झाडाचं खोड म्हणून मग त्याचं तयार केलं, की मग ते नैसर्गिक असं. म्हणजे दगड लावलेत त्याला, सगळं असं छान केलंय. मशरूम केलंय, इथे कॅटरपिलर केलेली आहे, इथे बटरफ्लाय आहे, इथे लेडी बग आहे. म्हणजे मुलांना ते कलर पण आणि चित्र पण अट्रॅक्ट करायला पाहिजेत ना, तसं बनवायचा प्रयत्न. आता ह्या जी कला आहेत तुमच्याकडे, तर ह्या तुम्ही अगदी मोफत शिकवता? हा, म्हणजे ग्रुप असेल, शाळा आहे, कॉलेज आहे, डेव्हडम स्कूल आहे, संस्था आहे, सोसायटीचा ग्रुप आहे, कुठलाही डॉक्टर्स ग्रुप आहे माझा. म्हणजे असे बरेचसे ग्रुप आहेत की ते बोलवतात मला. आता तुम्ही हे जे सगळं जोपासना करताय, कसोशीने पाळताय, लोकांना प्रचार प्रसार करताय, तर त्या तरुण पिढीला काय सांगाल त्याबद्दल? आता हे बघा, तरुण पिढी म्हणजे IT चा जमाना आहे, प्रत्येकाच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना रोजच्या आयुष्यात जे चालू आहे त्यांचं, त्याच्यापेक्षा सुद्धा वेगळं काहीतरी पाहिजे. मग आर्ट ही थेरपीच आहे, जसं गाण्याची थेरपी आपण म्हणतो. मग आर्ट ही थेरपीच आहे. मग हे प्रत्येकाने काहीतरी रोजच्या आपल्या आयुष्यात जे चालू असतं किंवा जे सर्व्हिस असते त्याच्यापेक्षा वेगळं करावं. खूप आनंद मिळतो. म्हणजे मी पण हे कुठेही शिकले नाहीये, माझं याचं रितसर शिक्षण अजिबात झालं नाही. म्हणजे मी साधी ड्रॉइंगची एलिमेंटरी इंटरमिजिएट पण दिली नाही, पण आपण बघून सवरून सगळीकडे हे करू शकतो. हा, आणि त्याच्यावर थोडंसं काम केलं तरी पुरतं. म्हणजे मी आर्टिस्ट नाहीये, हौशी कलाकार म्हणून मी हे लोकांच्या पर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. आणि ते मला वाटतं लोकांनीही मला प्रतिसाद दिला. म्हणजे टाळी एक हाताने वाजत नाही ना, लोकांनी पण तेवढा प्रतिसाद दिला. मला पिडिलाइट कंपनीने म्हणजे अशा रूपाने मदत केली की मी लोकांना शिकवू शकवीन. आणि त्यामुळे मी औरंगाबादमध्ये वयाच्या 58व्या वर्षी ही परीक्षा दिली. आणि आता मी 5 वर्ष पूर्ण झाली मी हे काम करते. आणि ऍक्च्युली खरं पाहिलं तर आपण ती कंपनी राहते बाजूला, पण त्याच्यामुळे आपल्याला हे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं ते देतात आपल्याला, त्यामुळे आपण पोचवू शकतो. आणि करावं हे लोकांनी, म्हणजे खरोखरच आपल्या स्वतःच्या आनंदासाठी तरी करावं. नाही तर आपण काय आहोत हे विसरूनच जातो ना. प्रत्येक हे करायचे, ते करायचे, ते करायचे, आपल्या गरजा संपतच नाहीत. पण थोडंसं आपल्याकडे बघितलंच पाहिजे सगळ्यांनी आणि केलंच पाहिजे. धन्यवाद मॅडम. कायझीन इंडिया न्यूज चॅनलला आपण संवाद साधला, आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला हा संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांची थँक्यू. आणि अशाच अतिशय महत्वपूर्ण संस्कृती कला जोपासना करणाऱ्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आपण पाहत राहा कायझीन इंडिया न्यूज.